तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत। कांदे पोहे करण्यासाठी आपण जे जाडे पोहे घेतो तेच घ्या। पाणी घालून स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामधील पाणी मी काढून घेतले। तर हे बघा, सर्व पाणी काढून न घेता तळाशी अगदीच थोडंसं पाणी असू द्या। तर ह्या पाण्यामुळे आपले पोहे अगदीच कोरडे न होता छान भिजले जातील। झाकण ठेवून पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ। तर मिक्सरच्या भांड्यात 3 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या कळ्या, 1 इंच आलं घातल्यानंतर आता हे मी 1 मोठा चमचा अख्खे धने घालत आहे। पाणी न घालता हे वाटून घ्या। खूप बारीक न करता ह्या प्रकारे थोडं जाडसर ठेवा। हे वाटण तुम्ही ह्या प्रकारे मिक्सरला न फिरवता खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले तर वडे आणखीनच जास्त टेस्टी होतील। पोहे सुद्धा व्यवस्थित भिजले आहेत। हे मी एका भांड्यात काढून घेतले। आता हे हातानेच मी अशा प्रकारे चुरून घेत आहे। तर ह्या प्रकारे छान लगदा तयार होईपर्यंत 2-1 मिनिटे चुरून घ्या। आता यामध्ये आपल्याला मेथीची भाजी घालायची आहे। त्यासाठी ही मी 300 ग्रॅम मेथीची भाजी घेतली। भाजीमधील देठांचा भाग अजिबात घ्यायचा नाही। तर ह्या प्रकारे फक्त पानेच तोडून घ्या। ही भाजी 2-3दा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर यामधील एक्स्ट्राचं पाणी निथळण्यासाठी ह्या प्रकारे चाळणीमध्ये ठेवून द्या। कापडाने पुसण्याची गरज नाही। ही भाजी आपण कापून घेतली, मग ती सुरी, कैची किंवा विळीने कापा, कडू लागणारच। म्हणून कापून न घेता ह्या प्रकारे हातानेच तोडून घ्या। आता यामध्ये मी 2 उभे चिरलेले मोठे कांदे घातलेत। मेथीप्रमाणेच इथे कांदे सुद्धा आपल्याला भरपूर घालायचे आहेत। हे वडे आपल्याला तळून घ्यायचे नाहीत, म्हणून यासाठी कांदे छान पातळ कापून घ्या। आता पोहे, कांदे आणि मेथीची भाजी एकमेकांमध्ये व्यवस्थित एकजीव होण्यासाठी ह्या प्रकारे छान दाबून दाबून मिक्स करा। असे केल्याने मेथीची भाजी आणखी चुरली जाऊन कांदे सुद्धा छान मोकळे होतात। हे झाले आहे। आता यामध्ये मी धने, हिरवी मिरची आणि आलं लसणाचं वाटण घातलं। नंतर हे मी 1 टीस्पून जिरे घातले। तर जिरे मी वाटणामध्ये घातले नव्हते, कारण ह्या वड्यांमध्ये ह्या प्रकारे अख्खे जिरेच छान लागतात। तुम्हाला हवं असल्यास वाटणामध्ये घालू शकता। पाव टीस्पून हळद घातल्यानंतर आता मी पाऊण टीस्पून तिखट घातले। अर्धा टीस्पून हिंग घाला। आता मी 1/4 टीस्पून पांढरे तीळ घातले। नंतर हा मी 1.5 टीस्पून आमचूर पावडर घालत आहे। त्याऐवजी तुम्ही 1 लिंबाचा रस घालू शकता। चवीपुरतं मीठ आणि 1 वाटी भरून कोथिंबीर घातलं। आता सर्वात शेवटी मी 1 टीस्पून साखर घातली। साखर तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका, परंतु इथे साखर घातल्याने वड्यांना चव खूप छान येते। घातलेले सर्व मसाले मिक्स केल्यानंतर आता मी यामध्ये बेसन घालत आहे। सर्व बेसन एका वेळेस न घालता थोडं थोडं घालून मिक्स करा। हे पीठ भिजवताना पाणी अजिबात घालायचं नाही, कारण मेथी आणि कांद्याच्या ओलसरपणामध्येच हे पीठ व्यवस्थित भिजल्या जाते। त्यासाठी यामध्ये बेसन मिक्स करताना ह्या प्रकारे दाबून दाबून करा। तर ह्या वड्यांचं पीठ थोडं घट्टच असते। थोडं तेल घालून ते सर्व पिठाला चोळून घ्या। यापासून लगेच आपल्याला वडे करून घ्यायचे आहेत। त्यासाठी पहिल्यांदा मी हात धुवून घेतलेत आणि दोन्ही हाताला थोडं तेल लावलं। हे वडे थोडे जाडसरच ठेवा। त्यासाठी ह्या प्रकारे गोलाकार फिरवत दोन्ही हाताने हलकसं प्रेस करा। बेसन घातले असल्याने पीठ हाताला चिकटते, म्हणून प्रत्येक वेळेस वडा करण्याआधी हाताला थोडं तेल लावा। ह्या प्रकारे वडे मी तयार करून घेतलेत। तुम्ही हे वडे डीप फ्राय करून घेऊ शकता। मी हे डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करून घेणार आहे। त्यासाठी कढईमध्ये थोडं तेल घालून मी ते मीडियम गॅसवर गरम करून घेतले। एका वेळेस जास्त वडे घालायचे नाहीत। खालची बाजू थोडी झाल्यानंतर पलटा। 1 मिनिटानंतर पुन्हा पलटून ह्या प्रकारे रंग बदलेपर्यंत मीडियम गॅसवर तळून घ्या। हे वडे आपण डीप फ्राय केले तर तेलकट होऊ शकतात, परंतु ह्या प्रकारे कमी तेलात शॅलो फ्राय केले तर अजिबात तेलकट होत नाहीत। मेथीची भाजी भरपूर घातली तरी सुद्धा बिलकुल कडू होत नाही। मुलांना मेथीची भाजी खाऊ घालायची असेल तर अशा प्रकारे वडे करून द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटूयात। धन्यवाद।